लय भारी मजा केली माहिती आम्ही 4 दिवस होती माहिती प्रॅक्टिस. अजिंक्य, तुला उद्या सकाळी कर्नल साहेबांनी त्यांच्या घरी बोलवले. मला का काय माहित, उसे कल सुबह भेज दो एवढंच बोलले. कर्नल शेठ, काहीतरी डेंजर भानगड आहे बर का. काय सांगतो? हा मग डायरेक्ट कर्नलने बोलवले म्हणजे असं होत नाही शक्यतो. तू काहीतरी गोळ केला असणार. मी काय केलं नाही रे, आई शपथ मी काय केलं नाही. आणि मला काय आठवत पण नाही मी काय केलंय म्हणून. अरे तुला त्या तुषार गाडग्याचा किस्सा माहितीये का? अगं ते तुझ्याचा होय. कोण तुषार? काय रे सांगू का? अरे सांग केलं का अभ्या, काय झालं? झालं काय माहितीये का? हा. तो गडीना लयच निवांत होता. मग एक दिवशी घेतला बोलवून आणि असा झापला होता का नाही. झापला म्हणजे? अरे झापला म्हणजे असं बघ की तो ना नंतर कधी लेटच गेला नाही कशाला. त्याचे नट बोल्ट एवढे टाईट केले ना तर कधी ढिलाच पडला नाही गडी. अरे ते काहीच नाही, नांद्या जगतापाचा नाही होय. त्याला बी असंच घेतला होता राऊंडात. कर्नल साहेबांनी बोलावलंय म्हणजे वाट लागलीच म्हणून समजायचं. सत्ते हं? शेठ फोन हा घ्या. हॅलो. फौजी, आय लव्ह यू. हे गप बसा. काय अजय शांत बस. शितले हळू बोल की, सगळ्यांना ऐकू गेलं तिथे. मग त्याला काय होतंय? हं? मी काय कोणाच्या बापाला भीती होय? स्वारी लईच खुश दिसते. आज मी लई म्हणजे लईच खुश आहे. का ग? आज मी त्या भैयाला त्याच्याच मैदानात जाऊन पाणी पाजून आले. मला नडत होता वय. तू काय केलंस आता? आओ ते पाटील साहेब आलते त्याच्याकडं. मी गेले त्याच्या घरी आणि सगळं खरं खरं सांगितलं. मग त्याला सहन होतोय वय. माझ्या अंगावर झाला. मी एक पिढी लावून आणि आले तिकडनं निघून. ग शितले, तुला काय गरज होती असं करायची? आओ ऐका तर, आपला रावला बी लई भैया भैया करत होता. त्याला बी सांगितलं आणि आता तर त्याला कळलं बी कोण खरं आणि कोण खोटं ते. अगं शितले, मी काय विचारतोय तुला? आओ असं कसं बोलताय? तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं सांगा बरं. अगं पण तसं नाही. हे बघा, ह्यो इक्याच्या नावानं राजकारण करणार आणि मी गप्प बसायचं वे. गावातली लोक एवढं चांगलं काम करायला चाललेत आणि यात ह्यो असं काय तर करणार. फौजींच्या नावावर राजकारण केलं मी अजिबात खपवून घेणार नाही. वाह वाह मिसेस फौजी, वाह. सॅल्यूट तुम्हाला. फौजी, तुमच्याकडनंच तर शिकले मी. असं वाटतं की आता तिथं यावं आणि काय? आता सगळंच कसं सांगणार. बरं शितले, ते जाऊ दे. तू काळजी घे बरं का. तो भैया साप आहे, साप. असू द्या, तुम्ही कसली बी काळजी करू नका. मी हाय समर्थ, बघून घेते त्याला. ठीक आहे. काय हो, काय झालं? कसल्या काळजीत हवे तुम्ही? उद्या कर्नल साहेबांनी घरी बोललंय मला. मग त्यात काय घाबरण्यासारखं? अगं शितले, कडक शिस्तीचे आहेत ते, म्हणून जरा. बरं ते जाऊ दे. शितले, तू काळजी घे बरं का. ते भैयाला काय करायचं ते करू दे. तू अजिबात मध्ये पडू नकोस आणि उगाच त्याला भडकवू नकोस. आजपासून तुमच्यासाठी माझ्या पक्षाचे दरवाजे कायमचे बंद. शीतल सांगत होती तेच बरोबर होत. तर आता अशी जिरवतो का नाही बघच तू. आम्हाला नडते काय? आता मी बी नडतो. देत नाही पैसे. काय करायचं ते कर. अहो
भैया अंधारात का बसलाय? तू कशाला आलाय? भैया अपडेट द्यायचा होता. गावात लोकांनी काम सुरू केली. कसली? गावात लोकांनी आपल्याला न विचारता परस्पर कमानीच्या कामाला सुरुवात केली. कोणाच्या ह्याच्यात एवढा दम आहे? रावल्या गोट्याला म्हणत होता की भैयांना कामाचा खूप लोड आहे. भैयांनी आपल्याला संस्थेत ठेवलंय. आपण एक काम करू, भैयांना डायरेक्ट कामान उभारूनच दाखवू. भैयांचं स्वप्न आपण पुरं करू. आणि वर गोट्याला म्हणतोय कसा, जा भैयांकडे आणि ते म्हणलेले 50,000 रुपये देतो, ते घेऊन ये. आईला या रावल्याच्या लई माजलाय त्यो. चल सगळा विषय संपून टाकतो एकदाचा. ना खूपच ना पाय काढला आणि त्याचा तर बघतो. अहो भैया थांबा, आता नको भैया थांबा. थांबण्याच्या नादात लय काय काय झाले. त्या दिवशीच गावासमोर शीतलला झापडली असती ना, ही वेळ आलीच नसती. हे गावावरती दहशत राहिली पाहिजे. टॅलेंट नाही तर उद्या ते बारकं पोरग पण येऊन आपल्याला टपली मारून जाईल. भैया हो, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे बसा. या बसा जरा, तुम्ही बसा. काय बसा. भैया हे पाणी घ्या, पाणी प्या जरा. काही शांत डोक्याने विचार करा. आता जो आमच्या वाटेत आडवा येणार त्याला डायरेक्ट संपवणार आम्ही. भैया असं नका करू भैया. काय ऐकून बेकून घ्यायचं नाही आम्हाला. ज्याने ज्याने माझ्या आयुष्याची वाट लावली त्या प्रत्येकाच्या आयुष्याची राख रांगोळी करणार. हा भैया शांत व्हा, तुम्ही जरा विचार करा की काय वाटबीट काय लागली नाही. तुम्हीच जर असं वागला ना तर आपलीच वाट लागेल भैया. ए मला शिकवायचं नाही. डोंट टीच मी. हे करू नका, ते करू नका, ह्याव करायचं नाही, त्याव करायचं नाही. बघत बसतो असं हातावर हात ठेवून. शीतल कशी हसते आमच्याकडे बघत. कूल डाऊन भैया, कूल डाऊन. लई नाजूक सिच्युएशन मध्ये आपण. मला आहे ना या सगळ्या सिच्युएशनचा कंटाळा आलाय. टॅलेंट आता. अहो भैया असं म्हणून कसं चालेल? अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आपल्याला भैया. हो भैया आता एक काम करायचं, डोक्यावर बर्फ ठेवून काम करा. आता इथून पुढे निर्णय घेताना व्यवस्थित आणि शांतपणे विचार करायचा.